सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज आपण ई चाचणी हा व्हिडिओ प्रकार अभ्यासणार आहोत. अध्ययन निष्पत्ती 20102. गप्पा, गोष्टी, कविता लक्षपूर्वक ऐकतात. स्वतःच्या भाषेत प्रश्नोत्तरे सांगतात. इयत्ता दुसरी, विषय मराठी. कवितेचे नाव देवा तुझे किती. प्रश्न क्रमांक 1. फुलपाखरू कोठे राहते. पर्याय क्रमांक 1 गुहा, पर्याय क्रमांक 2 बिल, पर्याय क्रमांक 3 गोठा, पर्याय क्रमांक 4 फूल. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2. फुलपाखरांचे रंग कसे असतात. पर्याय क्रमांक 1 लाल, पर्याय क्रमांक 2 पिवळी, पर्याय क्रमांक 3 रंगबेरंगी, पर्याय क्रमांक 4 पांढरी. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा. आकाशात सूर्य किती असतात. पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 1, पर्याय क्रमांक 4 5. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा. सूर्यापासून आपणास काय मिळते. पर्याय क्रमांक 1 प्रकाश, पर्याय क्रमांक 2 पाऊस, पर्याय क्रमांक 3 थंडी, पर्याय क्रमांक 4 अंधार. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न पाचवा. आकाशात चांदण्या केव्हा दिसतात. प्रश्न क्रमांक 1 सकाळी, पर्याय क्रमांक 2 दुपारी, पर्याय क्रमांक 3 रात्री, पर्याय क्रमांक 4 दिवसा. बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6वा. गोड गाणी कोण गातात. पर्याय क्रमांक 1 कावळा, पर्याय क्रमांक 2 चिमणी, पर्याय क्रमांक 3 कबूतर, पर्याय क्रमांक 4 पाखरे. बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7वा. खालील पर्यायातील वेलीचे नाव सांग. पर्याय क्रमांक 1 गवार, पर्याय क्रमांक 2 भोपळा, पर्याय क्रमांक 3 भेंडी, पर्याय क्रमांक 4 वांगी. बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 भोपळा. अशा रीतीने आज आपण ई चाचणी याद्वारे व्हिडिओ बनविला आहे. सदर व्हिडिओतून आपण विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी तयार करण्यासाठी सज्ज करतो. या ई चाचणीद्वारे घेतल्यामुळे घटकांचे ज्ञान वृद्धिंगत होते. विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण मिळते. ते आनंदाने स्वीकारून ते स्वतः प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करतात. अध्ययन निष्पत्ती. प्रश्न कौशल्य निर्मिती तयार करणे याचे ज्ञान वृद्धिंगत करणे. श्री नाना मारुती ठाकूर, जिल्हा परिषद शाळा भुईशेत, केंद्र चिम्मीपाडा, तालुका भिवंडी,
जिल्हा ठाणे. विडाईस नंबर 27210102 102. मनापासून धन्यवाद.